उलवेतील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या भिंतींना लागतो करंट. विद्यार्थ्यांच्या पालकांनी व्हिडिओ बनवत थेट मुख्यमंत्र्यांना घातली भावनिक साद. पनवेलमधील उलवे येथील बामणडोंगरी जिल्हा परिषदेच्या शाळेत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेच्या भिंतींना विद्युत प्रवाह येत असल्याची गंभीर दावा पालकांनी केला आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी या धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ बनवून संपूर्ण घटना समोर आणलेली आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी शाळेतील संभाव्य धोक्याची माहिती दिली आहे. मुख्यमंत्र्यांना भावनिक साद घालत विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली. या गंभीर प्रकाराची तातडीनं दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी पालकांनी केली आहे. तसेच त्यांनी थेट मुख्यमंत्री यांच्याकडे या प्रकरणी लक्ष घालण्याची साद घातली आहे. शासकीय शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य असणे अपेक्षित असताना शाळेच्या भिंतींना करंट लागत असल्याची घटना समोर आल्याने प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. समस्या एकच आहे का मुलांना आमच्या इमारत शाळा बांधून व्हायला पाहिजे, कारण का आता ती पूर्ण ढासळली शाळा, ती कधी कोसळेल तेही सांगता येणार नाही. आणि कोणती जीवितहानी व्हायच्या अगोदर ती शाळा बांधून दिली सरकारने तर बरी होईल. अडचणीतून म्हणजे आता ते भिंती ओल्या व्हायला लागल्या पावसामुळे आणि त्याने शॉक लागायला लागले. उद्या कुठल्या मुलीला शॉक लागला त्याला जिम्मेदार कोण राहणार? मदतीचं सांगता तर मदत केली असती तर आज आम्हाला व्हिडिओ काढायला लागली नसती. त्यांनी बांधल्या डोळ्यांना पट्ट्या, त्यांना त्यांच्या समस्या काही दिसत नाही. आणि कमिटी करते प्रयत्न, पण त्यांना अडथळे आणणारे भरपूर झालेत. आता शाळेचा पट म्हणजे 300-350 पट आहे शाळेचा, आणि गावातले 80% अधिक मुलं इथे शिकतात. आणि आमची शाळा ही वडिलोपार्जित आहे, म्हणजे आमच्या सासऱ्यांच्या पण अगोदरची शाळा आहे. कारण त्या आमच्या सासूला विचारलं तर ती पण सांगते मला पण माहिती ना, ते एवढी जुनी शाळा आहे. त्या मुलांना शाळेची जशी तुम्हाला भूक लागते तशी त्यांना इमारतीची भूक आहे. लहान मुलांना इमारत द्या बांधून, मुलांच्या जीवाशी नका खेळू. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पनवेल.